मित्रांनो, आकाशाच्या एका विशाल पटांगणात जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत उभे राहतात, निसर्ग साकारतो एक अद्भुत रहस्यमय असं दृश्य, आणि ते म्हणजेच चंद्रग्रहण. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत चंद्रग्रहण म्हणजे नेमकी काय आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याचं महत्त्व काय, आणि या चंद्रग्रहणाचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात, तसेच सण केव्हा सुरू होईल आणि केव्हा संपेल आणि सूतकाळ केव्हा सुरू होईल. तर हे आज आपण सगळं या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि असेच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब. मित्रांनो, चंद्रग्रहण हे केवळ एक खगोलीय घटना नाही, तर श्रद्धा, विज्ञान आणि परंपरा यांचा सुंदर संगम म्हणजे चंद्रग्रहण आहे. मित्रांनो, जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र या दोघांच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होत असते आणि पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडत असते, म्हणजेच चंद्रग्रहण होत असते. आणि पृथ्वी, सूर्य आणि चंद्र हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वीच्या सावलीने चंद्र झाकला जातो, त्याला चंद्रग्रहण म्हणतात. मित्रांनो, चंद्रग्रहणाचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. एक पूर्ण चंद्रग्रहण, आंशिक चंद्रग्रहण आणि उपछाया चंद्रग्रहण. तर पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे पूर्ण सावली पृथ्वीची पूर्ण सावली चंद्रावर पडत असते, म्हणजे पूर्ण झाकलं जातं. आणि आंशिक म्हणजे काही सावली चंद्रावर पडत असते, म्हणजेच त्याला आंशिक चंद्रग्रहण म्हणतात. आणि जेव्हा एकदम हलकंसं असं म्हणजे झाकले जाते, म्हणजे एकदम जास्त डार्क नाही परंतु लाईट मध्ये, त्याला उपछाया चंद्रग्रहण असं म्हणतो आपण. आणि जेव्हा चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पूर्ण लालसर असा लालसर दिसतो, त्याला ब्लड मून असं म्हणतात. ब्लड मून चंद्रग्रहण. मागे एक पौराणिक कथा आहे की म्हटले जाते की जेव्हा समुद्र मंथन होत असतं आणि त्यावेळी एक अमृतपान करणाऱ्या असुराचा जेव्हा भगवान विष्णूने वध केला, त्याचं डोकं म्हणजेच राहू आणि त्याची धड म्हणजेच केतू. राहू केतू सूर्य आणि चंद्राला गिळतात. त्याचा अर्थ असा की तेव्हा वाईट शक्तींनी विजय मिळवला, परंतु वाईट शक्ती ही कायमस्वरूपी राहत नाही, नंतर प्रकाशाचाच विजय होत असतो. तर मित्रांनो, या ग्रहणाच्या वेळी आपण काय केले पाहिजे, तर अशा वेळेस आपण घरात पूजाविधी, मंत्र, आपण स्तोत्र म्हटले पाहिजे, दानधर्म केलं पाहिजे. विशेषतः आपण गायत्री मंत्र वगैरे म्हटले पाहिजे. ओम नमः शिवाय जप करू शकतो, लक्ष्मीचा जप करू शकतो. म्हणजे आपण चांगलं काम केले पाहिजे. त्यावर आपल्या पूर्ण जीवनावर एक सकारात्मक परिणाम होत असतो. आणि मित्रांनो, या ग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी करू नये, तर आपण या ग्रहणाच्या वेळी आपण गर्भवती स्त्रियांनी बाहेर जाऊ नये, बघू नये ग्रहण असं म्हणतात. आणि त्यांनी धारदार वस्तू पण वापरू नये. तसेच अन्न सुद्धा सेवन करू नये. मटण नाहीच, परंतु आपण अन्न सुद्धा ग्रहणाच्या वेळी सेवन करायचं नसतं. नंतर झोप घ्यायची नसते, कारण आपण जर झोपलो तर आपल्या जीवनात कायमस्वरूपी झोपच असते. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर ग्रहण ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, परंतु आपण भीती बाळगत असतो. परंतु या काही गोष्टी करण्यासारख्या करायला काय अडचण नाही. विज्ञान सांगते की ही पूर्णपणे एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. खगोलीय घटना निरीक्षण करा असं वैज्ञानिकांचं मत आहे. शास्त्रानुसार ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला योग्य वाटत असतात म्हणून. आणि हा काळ 152 वर्षांनी आलेला आहे. आणि काही गोष्टी आपणही नियम पाळले तर आपल्या जीवनासाठी
चांगलेच आहेत. मित्रांनो या काळामध्ये केस कापू नये, नख कापू नये, केसांना तेल वगैरे लावायचा नसतो. चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर आपल्या दारात पुढे एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर नक्कीच नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नसते, शुभ वातावरण असते. चंद्रग्रहण आपल्याला शिकत असतो की कधी आपल्या आयुष्यात प्रकाश येतो तर कधी आपल्या आयुष्यात अंधार सुद्धा येतो. त्यामुळे ही एक नैसर्गिक घटना आहे, कधी प्रकाश तर कधी अंधार. त्यामुळे यात घाबरण्याचं काही कारण नाही. एक निसर्गाची भीती नाही तर हा एक विशेष चमत्कार आहे आणि आपण तो बघायला हवा. श्रद्धा ठेवा पण विज्ञानही समजून घ्या. मित्रांनो, श्रद्धा ठेवा परंतु विज्ञान सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. ते अंधश्रद्धेला पण बळी पडू नका. दुसरं म्हणजे चंद्रग्रहण हे आपल्या भारतामध्ये केव्हा सुरू होईल आणि कोणकोणत्या राज्यामध्ये दिसेल ते आपण जाणून घेऊ. मित्रांनो, चंद्रग्रहण हे आपल्या भारतातील प्रत्येक राज्यात दिसेल, प्रत्येक शहरात दिसेल, प्रत्येक गावात दिसेल आणि चंद्र हा एकदम लालसर दिसेल. दुपारी 3:20 सुरू होईल आणि 6:47 तो समाप्त होईल. आणि याचा सूतकाळ 9 तास आधी असतो. 6:20 सुरू होईल. याचा सूतकाळ हा सकाळी 6:20 सुरू होणार आहे. भारतामध्ये विशेषतः ज्या पूर्व भागामध्ये जे राज्य आहेत म्हणजे आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, तर या ठिकाणी एकदम स्पष्ट स्वरूपात चंद्रग्रहण त्यांना दिसणार आहे. आणि जयपूर, दिल्ली, उत्तर प्रदेश या ठिकाणी सायंकाळच्या वेळी आंशिक स्वरूपात दिसेल. हे ब्लड मून असेल. मध्ये विशेषतः कोलकाता येथे म्हणजे एकदम छान असं दर्शन भारतामध्ये कोलकात्याला होईल. चंद्रग्रहण सूतकाळ हे 5:06 सकाळी सुरू होणार आहे. म्हणतात की चंद्रग्रहणाचे तेव्हा लक्ष्मी साक्षात प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो आणि आपण जर घरात चांगलं वातावरण ठेवलं, आपण पूजा अर्चा स्वच्छता ठेवली तर लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी वास करत असते असं शास्त्रानुसार सांगितलेलं आहे. म्हणून आपण शक्य झालं तर आपण देवाची पूजा, लक्ष्मीची पूजा किंवा आपण शक्यतो महिलांनी तुळशीला पाणी ह्या दिवशी घालायचं नसतं, स्पर्श पण करायचा नसतो आणि केसांना तेल वगैरे लावायचं नसतं आणि तेलाने मालिश वगैरे करू नका असं शास्त्रात सांगितलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला करता येण्यासारख्या गोष्टी करायला काही अडचण आहे. एका दिवसाने काही फरक पडणार नाही, कारण पॉझिटिव्ह विचार करायचा असतो. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण बघायचं आहे, परंतु शक्य त्या गोष्टी आपण करायच्या आहेत. आणि मित्रांनो, शुभकाळामध्ये पैसे देणे घेणे, उसने देणे घेणे वगैरे आपण करायचं नाही असं सांगितलेलं आहे. शुभकाळामध्ये आपण जर दान धर्म केलं तर किंवा मुख्य जनावरांना खाऊ घातलं तर त्याचा जो परिणाम चांगला आपल्या जीवनावर होत असतो. मित्रांनो, निसर्गाची अद्भुत आणि चमत्कारिक कला नक्की बघा. चंद्रग्रहण असा होता हा आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.